तर जे विद्यार्थी हा लेक्चर लाईव्ह अटेंड करू शकत नाही त्यांच्यासाठी आपण रेकॉर्डिंग उपलब्ध करून देत असतो. तुम्ही तुमच्या सोयीने रेकॉर्डिंग पाहू शकता आणि हे जे आपण शिकवत आहोत हा पोर्शन तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये इंग्लिश ग्रामरच्या याच्यामध्ये आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे असं नाही की आता फक्त कोर्स वर्क पूर्ण होणार 5-6 दिवसामध्ये आणि नंतर याचा काही उपयोग राहणार नाही असं याचा अजिबात नाही. ज्या लिंक तुम्हाला देत आहोत त्या लिंक तुम्ही सेव्ह करून ठेवा किंवा मला तुम्ही कधीही त्या लिंक मागू शकता. आफ्टर ग्रॅज्युएशन देखील तुम्ही त्या लिंक मला मागू शकता की सर आम्हाला त्या लिंक हव्या आहेत आणि त्याचे लेक्चर जे आहे तुम्ही बघू शकता, कारण अतिशय सोपे फॉर्म्युले वापरून आपण सर्व गोष्टींचा अभ्यास करत असतो. आणि एवढं सोपं ग्रामर कोणीच करून सांगत नाही, कारण ग्रामर थोडंसं डिफिकल्टच असतं समजायसाठी. तर डायरेक्ट इनडायरेक्टचा अभ्यास आपण करत होतो आणि उद्गारवाचक वाक्य आपण बघितले होते त्याच्यामध्ये. साधे वाक्य इथे आपण बघितले होते आणि आज्ञार्थी वाक्यांचा आपण त्याच्यामध्ये अभ्यास केलेला होता. तर आता आपण जात आहोत प्रश्नांकडे. क्वेश्चन्स म्हणजे काय होत आहे? प्रश्न. ठीक आहे. प्रश्नार्थक वाक्यांचं कशा प्रकारे इनडायरेक्ट स्पीच मध्ये रूपांतर करायचं. म्हणजे डायरेक्ट स्पीचचं वाक्य जे क्वेश्चनच्या रूपात आहे, प्रश्नाच्या रूपात आहे, त्याचं रूपांतर तुम्हाला करायचं आहे इनडायरेक्ट स्पीचच्या वाक्यामध्ये. तर क्वेश्चन्सचं जेव्हा आपण इनडायरेक्ट स्पीच मध्ये रूपांतर करतो तेव्हा याच्यामध्ये आहे रिपोर्टिंग वर्ब. दिसते सर्वांना? यामध्ये रिपोर्टिंग वर्ब म्हणून तुम्हाला ASK आस्क म्हणजे विचारलं किंवा वॉन्ट टू नो त्याला माहित करायची याला इच्छा होती, इन्क्वायरी केली किंवा वंडर. आस्क, वॉन्ट टू नो, इन्क्वायर आणि वंडर. ठीक आहे. तर या रिपोर्टिंग वर्बचा आपल्याला वापर करायचा आहे. कधी? जेव्हा आपण, एक मिनिट थांबा, थोडस डिस्कनेक्ट होऊ शकते, तुम्ही जाऊ नका फक्त. हा बोला अजित भाऊ. हा हा हो ठीक आहे ना, मी साहेबांना 5 वाजता फोन करतो. लेक्चर घेता ऑनलाईन आता. नाही नाही, मी करतो ना अरेंजमेंट त्याची. ठीक आहे. हो 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 ठीक आहे. ओके. हो हो. हा काय म्हणताय? पत्रच काही करत नाही ना, तिथं डायरेक्ट जाऊन बसायचं आहे सभेमध्ये. हो हो. हॅलो. हा थोडा व्यत्यय आला होता याच्यामध्ये. ठीक आहे. महत्वाचे कॉल्स देखील येत असतात. मला पाहू देत रेकॉर्डिंग डिस्टर्ब झाली का की नाही. सुरूच आहे. ओके. Okay, let me share the screen again. Okay, presenting screen. Wires are quite jumbled. Wire एकदम ते जंबल झालेले आहेत. Okay, तर what I was talking about? I was talking about reporting verb. Reporting verb, कुठले रिपोर्टिंग वर्ब आपण वापरणार? कुठे? जेव्हा आपण क्वेश्चन्सचं म्हणजे
प्रश्नार्थक वाक्यांचं इनडायरेक्ट स्पीच मध्ये रूपांतर करणार तेव्हा कुठले रिपोर्टिंग वर्ब तुम्हाला वापरायचे आहेत? उत्तर आहे आस्क, वॉन्ट टू नो, इन्क्वायर किंवा वंडर. तर मॅक्झिमम वेळेस आपण आस्कचा वापरतो. आस्क म्हणजे काय? विचारणं. ठीक आहे. तर इनडायरेक्ट स्पीच मध्ये आपण काय करतो, याच्यामध्ये सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट किंवा कॉम्प्लिमेंट म्हणजे साधं वाक्य आपण बनवतो यासाठी. ठीक आहे. ही रचना फॉलो करायची आहे. आपण एक एक्झाम्पल घेऊ सो दॅट अवर आयडियाज कॅन बी मोर क्लिअर. ओके. वी डोंट यूज दॅट instead of comma, but in such sentences we use the given WH form. ठीक आहे. या प्रकारच्या वाक्यामध्ये तुम्हाला दॅटचा वापर करायची गरज नाही. ठीक आहे. तर या प्रकारच्या वाक्यामध्ये तुम्हाला काय वापरायची गरज आहे? प्रश्नार्थक वाक्यामध्ये जे काही रूप असेल, WH चा प्रश्न असेल तर WH चं रूप, आणि WH चा प्रश्न नसेल तर इफ आपण तिथं वापरत असतो. ठीक आहे. इफ किंवा वेदर. एक्झाम्पल मधून समजण्याचा प्रयत्न करू आपण की कशा प्रकारे आपल्याला यांचं इनडायरेक्ट स्पीच मध्ये रूपांतर करता येते. हे एक एक्झाम्पल आहे. मनीषा सेड टू रोहिणी व्हॉट आर यू डुईंग. मनीषा सेड टू रोहिणी, मनीषा रोहिणीला म्हणाली. ठीक आहे. याच्यामध्ये व्हॉट आर यू डुईंग हा काय आहे? प्रश्न आहे. लक्षात घ्या, हा प्रश्न आहे. क्वेश्चन्सचं तुम्हाला काय करायचं आहे? इनडायरेक्ट स्पीच मध्ये रूपांतर करायचं आहे प्रश्नार्थक वाक्यांचं. तर रिपोर्टिंग वर्ब तो तुम्हाला काय वापरा म्हणत आहे? आस्क. काय लावायचं याचं रिपोर्टिंग वर्ब? आस्क. मनीषा आस्क. ठीक आहे. आता सेड आहे. तुम्हाला सांगितलं आहे की जेव्हा जेव्हा तुमचं असं रिपोर्टिंग वर्ब सेड असेल किंवा पास्ट टेन्स मध्ये असेल तेव्हा तुम्ही त्याला असा ईडी हा प्रत्यय लावा. काय लावायचा? ईडी हा प्रत्यय. ठीक आहे. मनीषा आस्क रोहिणी. काय केलं याच्यामध्ये? सेड टू चं रूपांतर केलं मी आस्क मध्ये. का बरं? कारण प्रश्न विचारलाय. प्रश्नार्थक वाक्यामध्ये आस्क, वंडर, वॉन्ट टू नो किंवा एन्क्वायर या शब्दांचा वापर करून तुम्ही काय करता? इथे या शब्दांचा वापर तुम्हाला करावा लागतो. ठीक आहे. इथे आस्क लावलं मी, त्याला असा ईडी लावला तर इथे सेड होता. मनीषा आस्क रोहिणी. नंतर इथे तुम्हाला दॅट नाही लावायचा. प्रश्नार्थक वाक्यात तुम्हाला दॅट लावावा लागत नाही. का नाही लावत आपण? कारण अशा प्रकारच्या प्रश्नार्थ वाक्यामध्ये हे रूप दिलं असतं. WH चा प्रश्न आहे ना हा. व्हॉट, वेन, हाऊ, वेअर यासारख्या रूपाने सुरू होणारा प्रश्न म्हणजे WH चा प्रश्न. दिसतंय तुम्हाला अवतरणामध्ये कुठला प्रश्न आहे? हे बघा, हे डबल अवतरण चिन्ह, हा प्रश्नार्थक चिन्ह आणि हे WH चं रूप. WH चा प्रश्न आहे. ठीक आहे. तर जो WH चं रूप असेल तेच तुम्हाला इथं घ्यायचं आहे. व्हॉट. व्हॉट नंतर तो काय करा म्हणते तो, नंतर तुम्हाला वाक्याची कर्ता, क्रियापद आणि उरलेल्या गोष्टी अशी रचना करायची आहे. प्रथम घ्यायचा कर्ता. पण काय? कर्ता हा जर सर्वनाम असेल तर तुम्हाला काय करायचं आहे? त्याचं रूप बदलायचं आहे. ते सर्वनाम ज्या कर्त्यासाठी वापरलं आहे त्यानुसार. पहा, मनीषा सेड टू रोहिणी. मनीषा रोहिणीला म्हणाली. मनीषा एक मुलगी आहे आणि रोहिणी देखील काय आहे? एक मुलगी आहे. तर मनीषा रोहिणीला का म्हणाली की तू काय करत आहेस? याच्यामध्ये यू हा करता आहे. ठीक आहे. यू वापरला आहे रोहिणीसाठी आणि रोहिणी एक काय आहे? मुलगी. तर इथं मी यू नाही लिहिणार म्हणून इथं मी काय करणार? यूचं रूपांतर शी मध्ये करणार. का बरं? कारण डायरेक्टचं इनडायरेक्ट स्पीच मध्ये रूपांतर करताना आपण काय करतो? वाक्यातील सर्वनाम ज्या कर्त्यासाठी आहेत त्यानुसार त्याला आपण चेंज किंवा बदलत असतो. याला आपण चेंज केला रोहिणीनुसार. रोहिणी एक मुलगी म्हणून काय केला आपण? यूचा शी. नंतर वाक्याचा काळ करायचा पास्ट टेन्स. इथं आर आहे आता. ठीक आहे. आरचा आपल्याला वेअर करायला पाहिजे, तिथं वेअर करायचं नाही कारण इथे काय आलेलं आहे? कर्ता शी. आरचा होणार पास्ट टेन्स मग वॉज. काय उरलं वाक्यामध्ये? डुईंग. मनीषा आस्क रोहिणी. मनीषा आस्क रोहिणी व्हॉट शी वॉज डुईंग. प्रश्नार्थक चिन्ह मी इथून काढून फेकलं. ठीक आहे. अवतरण चिन्ह इथून मी काढून फेकलेलं आहे. ठीक आहे.
तर अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं असते, अशा प्रकारे तुम्हाला या प्रश्नार्थक वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच मध्ये रूपांतर करायचं असतं. ठीक आहे, काय काय केलं पहा पुन्हा एकदा. रिपोर्टिंग वर्ब आस्क वापरलं. ओके, नंतर आस्कला असा ईडी लावला. का बरं? तर रिपोर्टिंग वर्ब जर असेल सेड, तुम्हाला या इथल्या इनडायरेक्ट मधल्या रिपोर्टिंग वर्बला काय लावायचा असतो? ईडी. ओके, कोण बोलला याच्यामध्ये? मनीषा बोलली रोहिणीला, मनीषाने विचारलं रोहिणीला. या वाक्यामध्ये आपण दॅट वापरत नाही, इथे काय लावतो? जे डब्ल्यूएच चं रूप दिलं आहे ते लावतो. समजा या ठिकाणी डब्ल्यूएच चं रूप नसतं प्रश्नार्थक वाक्यामध्ये, तर इथं मी आय एफ इफ किंवा वेदर लावला असता. इथं जर डब्ल्यूएच चं रूप नसतं, इफ नो डब्ल्यूएच फॉर्म इज गिवन, वी यूज इफ ऑफ वेदर, इफ ऑर वेदर इन्स्टेड ऑफ कॉमा. जर डब्ल्यूएच चं रूप इथं नसतं, तिथं आपण इफ किंवा वेदर घेतला असता कॉमाच्या ठिकाणी. ओके, आणि नंतर आपण वाक्याची कर्ता, क्रियापद आणि उरलेल्या गोष्टी अशी रचना केली. कर्ता याच्यामध्ये होता यू. आता यू तर हे सर्वनाम आहे, आपण यू काय केला? चेंज केला. कारण डायरेक्ट चे इनडायरेक्ट करताना वाक्यातील सर्वनाम ज्या कर्त्यासाठी वापरले आहेत त्यानुसार तुम्हाला त्याला चेंज करायचं आहे. म्हणजे हा आहे असेल सेकंड पर्सन मध्ये, ज्याला आणायचा आहे थर्ड पर्सन मध्ये. ठीक आहे, वाक्याचा कार्ड चेंज केला, वॉज लावलं आणि उर्वरित वाक्य जशास तसं लिहिलं. ठीक आहे, अगदी सोपं याच्यामध्ये. अमित सेड टू मोहित, वाय इज युअर फादर इन. ओके, याला आपण सॉल्व करून बघू. अमित सेड टू मोहित, वाय इज युअर फादर इन. अमित सेड, सेड नाही, काय येणार? आस्क मोहित. ओके, अमित याच्यामध्ये बोलणारी व्यक्ती, आस्क याच्यामध्ये रिपोर्टिंग वर्ब. ओके, डब्ल्यूएच चं रूप लावा वाय. इथपर्यंत तुम्हाला समजलं? रिपोर्टिंग वर्ब आस्क लावलं, यांना विचारलं हा मोहित, आणि याच्यामध्ये हे काय आहे? वाय. डब्ल्यूएच चं रूप जशास तसं घ्यायचं. नंतर तो काय म्हणतो? कर्ता आणि क्रियापद आणि उरलेल्या गोष्टी घ्या. याच्यामध्ये कर्ता आहे युअर फादर, क्रियापद आहे इज, आणि युअर याच्यामध्ये आहे काय आहे सांगा? सर्वनाम. ओके, युअर. युअर तुम्हाला बदलावं लागेल, पाहावं लागेल की युअर कोणासाठी आहे. अमित म्हणाला मोहितला, युअर फादर, तुझे बाबा, म्हणजे मोहितचे बाबा. मोहित आहे एक मुलगा, म्हणजे युअरचा होणार हेज. चार्ट पहा तुम्ही, यू कॅन सी दॅट युअर बिकम हेज. युअर फादरचा काय होणार? हिज फादर. ओके, त्याला कलर मध्ये देऊ, मला समजेल मग. ओके, युअरचा काय केलं याच्यामध्ये? हेज. ओके, नंतर वाक्याचा पार्ट तुम्हाला करायचा पास्ट टेन्स, कारण इथं आहे सेड. ओके, वॉज काय उरलं वाक्यामध्ये? इन. अमित आस्क्ड मोहित व्हाय हिज फादर वॉज इन. ठीक आहे. ही सेड टू हर, वेअर डू यू लिव्ह. तू कुठे राहतेस? त्यांनी प्रश्न विचारला तिला. ओके, ही सेड टू हर, वेअर डू यू लिव्ह. तो डिफिकल्ट वाटते. डिफिकल्ट काय नाही तो. ठीक आहे, परत काय लावू? आस्क, त्याला ईडी कारण सेड आहे. ही आस्क हर, ही आस्क हर, त्याने तिला विचारलं. नंतर डब्ल्यूएच रूपला वेअर. ठीक आहे, नंतर पाहायचं कर्ता आणि क्रियापद. ओके, कर्ता आहे यू, कुणासाठी वापरलाय तो आपण यू याच्यामध्ये. वेअर डू यू लिव्ह, त्याने तिला विचारलं तू कुठे राहतेस. तू म्हणजे कोणती? मुलगी. मुलगी आहे ना, यू वापरला आहे मुलीसाठी, काय येणार? शी. ओके, नंतर वाक्यामध्ये क्रियापद आहे लिव्ह, LIVE, लिव्ह. पण इकडे आहे रिपोर्टिंग वर्ब पास्ट टेन्स. लक्षात घ्या, जेव्हा तुमचं रिपोर्टिंग वर्ब सेड असते म्हणजे पास्ट टेन्स मध्ये असते, तेव्हा तुम्हाला काय करावं लागते? तुमच्या वाक्याचा काळ हा पास्ट टेन्स मध्ये बनवावा लागतो. ओके, जेव्हा तुम्हाला तुमच्या वाक्याचा काळ हा पास्ट टेन्स मध्ये बनवायचा असतो, तेव्हा तुमचे हे जे क्रियापद आहे कसं पाहिजे? पास्ट टेन्स मध्ये तुम्हाला लिहावं लागते. लिव्हचा बनणार
LIVED लिव्ह, त्याला पास्ट टेन्स मध्ये आणलं. का बरं आणलं? रिझन काय हे बघा, वरचं वाक्य पहा. वॉचला पण पास्ट टेन्स मध्ये, इथं वॉच का बरं लावलं? लेट अस सी दिस एक्झाम्पल. Amit said to Mohit, "Why is your father in? Why is your father in?" तुझे बाबा आतमध्ये का बरं आहेत? ठीक आहे. अमितने विचारलं मोहितला. आपल्याला काय करायचं होतं? आपल्याला करायचं होतं याचं इनडायरेक्ट स्पीच मध्ये रूपांतर. ओके. कसं करतात रूपांतर? अगदी सोपं होतं. प्रश्नार्थक वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच मध्ये रूपांतर करताना आपण वापरतो रिपोर्टिंग वर्ब आस्क, ASK आस्क. त्याला लावायचा ईडी. का बरं ईडी? कारण सेड आहे, पास्ट टेन्स आहे म्हणून त्याला असा ईडी लावणं गरजेचं. मग काय लिहायचं? कोण बोललं? अमित बोलला. कुणाला बोलला? आस्क विचारलं मोहितला. ओके. नंतर प्रश्नार्थक वाक्यामध्ये तुम्हाला दॅट लावावं लागत नाही, तर दॅट ऐवजी जे WH चं रूप दिलं आहे त्या प्रश्नार्थक वाक्यात तेच तुम्हाला इथं लावावं लागते. WH चं रूप नसेल तर तुम्ही इथं इफ किंवा वेदर लावू शकता. इथं WH चं रूप आहे वेन, वेअर, वाय आहे ना, वॉट, हे काय आहे? WH चे रूप आहे. वॉट किंवा हाऊनी सुरू होणारे शब्द ज्याला म्हणू आपण, ठीक आहे. तिथं वाय आहे, त्याला घेतलंय याच्यामध्ये. नंतर कर्ता आणि क्रियापद आणि उरलेल्या गोष्टी आपल्याला ते शेवटी लावायच्या होत्या. तर कर्ता होता युअर फादर, तर युअर याच्यामध्ये आहे सर्वनाम. ठीक आहे. काय नियम आहे की डायरेक्टचं इनडायरेक्ट करताना तुम्हाला वाक्यातील सर्वनाम हे ज्या कर्त्यासाठी वापरले आहेत त्यानुसारच तुम्हाला त्याला बदलायचं असतं. ठीक आहे. चार्ट तुम्हाला लिहून दिला होता, तुम्ही चार्ट मध्ये पहा. युअर काय बनतो? हेज, कारण युअर वापरलाय मोहित साठी. ओके. युअर फादर बनला हिज फादर. नंतर वाक्याचा काळ आपण इज होता याच्यामध्ये क्रियापद, त्याला वॉच केलं. का केलं? कारण याच्यामध्ये सेड आहे म्हणून. ठीक आहे. तर इथं पहा, इथे आपण तोच फॉर्म्युला वापरलाय. ही सेड टू हर, वेअर डू यू लिव्ह? त्याने तिला विचारलं की तू कुठे राहतेस, त्या मुलीला. ठीक आहे. आपण काय केलं? ही आस्क हर वेअर. ठीक आहे. वेअर पण तुम्हाला समजलं. यू साठी आपण इथे शी का बरं वापरलं? रिझन, कारण यू वापरला आहे तिच्यासाठी, हर म्हणजे मुलगी. ठीक आहे. आपण काय केलं? यूचं रूपांतर आपण शी मध्ये केलं. ओके. नंतर इथे सेड असल्यामुळे आपण काय केलं? या LIVE लिव्हचं उदाहरण, लिव्हचं आपण पास्ट टेन्स मध्ये रूपांतर केलं. ठीक आहे. LIVED केलं याला. तर असे कन्फ्युजिंग जरी क्वेश्चन जरी भेटले तरी अजिबात कन्फ्युज व्हायचं नाही. स्पर्धा परीक्षेमध्ये देखील असे प्रश्न तुम्हाला तो जाणून बुजून कन्फ्युज करायला ते लोक विचारतात. तर कन्फ्युज होण्याचं कारण अजिबात नाहीये. ठेवायचं की सेड आहे म्हणजे इथेही पास्ट टेन्स लागणार आणि इथेही अवतरणातील वाक्य जेव्हा आपण घेऊ इथे तिथेही तुम्हाला काय करायचं आहे? पास्ट टेन्सच लावायचा आहे. ठीक आहे. लक्षात ठेवायचं. Bob said to Roger, Bob said to Roger, when have you gone to Delhi? Bob said to Roger, when have you gone to Delhi? अरे बॉबने रॉजरला विचारलं की अरे रॉजर तू दिल्लीला कधी गेला होता? ठीक आहे. रॉजर काय, रॉजरने काय केलं? रॉजर जो होता तो दिल्लीला निघून गेला बॉबला न सांगता. ठीक आहे. हुशार आहे तो. म्हणून बॉबने त्याला विचारलं की रॉजर तू दिल्लीला कधी गेला होता? वेन हॅव यू गॉन टू दिल्ली? ओके. हा प्रश्न आहे ना, WH च्या रूपाने सुरू होणारा प्रश्न बघा, आहे की नाही? तर आपण याचं करायचं इनडायरेक्ट. ठीक आहे. कोण बोलला? बॉब आस्क. ओके. त्याला काय लावायचा? असा ईडी. ईडी का बरं लावला? पुन्हा एकदा सेड आहे त्याच्यामुळे या वाक्याचा काळ आणि याचा एक काळ तुम्हाला काय लावायचा आहे? पास्ट टेन्स. ओके. बॉबनी रॉजरला विचारलं. WH चं रूप लावा वेन. ओके. नंतर घ्यायचा कर्ता, क्रियापद आणि उरलेल्या गोष्टी. हे बघा, कर्ता याच्यामध्ये आहे यू, क्रियापद याच्यामध्ये आहे हॅव गॉन. तर यू तर हे सर्वनाम आहे. ओके. सर्वनाम तुम्हाला ज्या कर्त्यासाठी वापरला आहे त्यानुसारच तुम्हाला त्याला चेंज करावं लागतं. ठीक आहे. तर पाहतो याच्यामध्ये यू कोणासाठी आहे? तर बॉबनी रॉजरला विचारलं अरे तू
तू दिल्लीला कधी गेला होता? रॉजर, रॉजर साठी आहे यू, म्हणजे सर्वनाम यू चं रूपांतर होणार ही मध्ये. का बरं? पण रॉजर एक मुलगा आहे. ओके, समजा रॉजर एक मुलगी असता तर आपण त्याचं रूपांतर शी मध्ये केलं असतं. ठीक आहे, तुम्ही चार्ट पहा, तर आपण दिला आहे ह्या सर्व गोष्टी मेन्शन केल्या आहे. ओके, बॉब आज रॉजर वेन ही, नंतर हॅव गॉन टू दिल्ली. ठीक आहे, हॅवचं काय बनणार पास्ट टेन्स मध्ये? हॅड. पास्ट टेन्स का बरं लावायचा? कर्ता आणि क्रियापद लावा त्याने म्हटलं होतं. कर्ता, क्रियापद आणि उरलेल्या गोष्टी करा तुम्ही. डब्ल्यूएच रूप लावल्यानंतर इनडायरेक्ट करताना प्रश्नार्थक वाक्याचे काय करतो? डब्ल्यूएच रूप लावतो, कर्ता, क्रियापद आणि उरलेल्या गोष्टी. तर क्रियापद घेताना आपण हॅवचा काय केलेला आहे? हॅड. का बरं केला? कारण इथं सेड आहे. ओके, वेन ही हॅड काय उरला त्याच्यामध्ये? गॉन टू दिल्ली. ओके, बॉब आस्क्ड रॉजर when he had gone to Delhi. ओके, तर अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं असतं? या WH च्या प्रश्नांचं इनडायरेक्ट स्पीच मध्ये रूपांतर करायचं असतं. आता WH चे प्रश्न तुम्हाला समजले असल्याचं मी गृहीत धरतो या ठिकाणी. ठीक आहे, याच्यामध्ये पहा, याच्यामध्ये एक प्रकार आहे यस नो टाईप प्रश्न. हा प्रकार आहे. WH चे प्रश्न वेगळे आणि यस नो टाईप प्रश्न वेगळे. यांना तुम्ही काय म्हणता? हो किंवा नाही असे प्रश्न. आता काय हे नवे सर, हो किंवा नाही असा प्रश्न असतो का? असतो. असे प्रश्न ज्याची उत्तर तुम्ही हो किंवा नाही अशा उत्तराने देऊ शकता. असे प्रश्न ज्यांची उत्तरे तुम्हाला हो किंवा नाही अशा प्रकारे देता येतात त्यांना आपण म्हणतो येस नो टाईप क्वेश्चन्स. हो किंवा नाही या प्रकारचे प्रश्न. हे बघ कसा प्रश्न होतो. इज युअर मदर ऍट होम? तुझी आई घरी आहे का? असेल तर हो म्हण, नसेल तर नाही म्हण. काय आहे हा? यस नो टाईप प्रश्न. ठीक आहे, काय फरक असतो यस नो टाईप प्रश्न आणि डब्ल्यूएच प्रश्नामध्ये? पहा बरं, दिसतंय तुम्हाला इथं डब्ल्यूएच चं रूप नसते. तिकडे पहा, दिसतंय आला डब्ल्यूएच चं रूप प्रश्नामध्ये? इथं आहे का? नाही, इथं नाही आहे. इथं डब्ल्यूएच चं रूप त्यांनी गायब केलं आहे. ठीक आहे, याच्यात नाही आहे. तर तुम्हाला म्हटलं की या प्रश्नाचं तुम्हाला काय करून दाखवायचं? इनडायरेक्ट स्पीच मध्ये रूपांतर करून दाखवायचं. तोच नियम लावायचा आहे, फक्त काय करायचं? इफ किंवा वेदर लावायचं डब्ल्यूएच च्या रूपाऐवजी. ठीक आहे, प्रश्न कोणी विचारलाय? त्यांनी. आस्क, ईडी लावायचं, सेड आहे म्हणून. आस्क राहुल, त्यांनी राहुलला प्रश्न विचारला. आता इथं व्हॉट, वेन, वेअर काही नाही. ठीक आहे, इथं तुम्हाला काय करायचं आहे? एकतर इफ लावा किंवा वेदर लावा. मी इथे लावलेला आहे इफ. ठीक आहे, तुम्ही वेदर तिथे लावू शकता. वेदर म्हणजे तो वेदर वाला वेदर वेगळा, हा वेगळा वेदर आहे. याला ऑब्लिक करू का मी असं? ठीक आहे, इफ किंवा वेदर. थोडस आला, दोन पैकी एकच लावा. दोन पैकी दोनही नाही लावून ठेवा. त्याला थोडं रेड मध्ये घेतो मी. इफ किंवा वेदर दोन पैकी एकच लावायचं, डब्ल्यूएच रूप नसेल तर. ठीक आहे, नंतर तोच बघायच्यासारखं काय? उर्वरित वाक्याची कर्ता, क्रियापद आणि उरलेल्या गोष्टी अशी काय करायची रचना. तर कर्ता आधी घेऊ. कर्ता आहे मदर. अरे पण युअर याच्यामध्ये काय आहे? सर्वनाम आहे सर. ओके, सर्वनाम सापडला का युअर? ओके, पुन्हा वापरला युअर. त्यांनी राहुलला विचारलं तुझी आई घरी आहे काय? इज युअर मदर ऍट होम? युअर म्हणजे राहुलची आई. राहुल आहे एक मुलगा. मी लिहिणार हिज. काय बनेल? युअर हिज मदर. युअर मदर बनणार हिज मदर. इफ हिज मदर, नंतर याला ब्लॅक मध्ये घेतो, क्रियापद आहे याचं इज. इजचा का होणार? वॉज, कारण इथं आहे रिपोर्टिंग वर्ब सेड. वॉज काय उरलं वाक्यामध्ये? ऍट होम. ही आस्क राहुल इफ हिज मदर वॉज ऍट होम. त्यांनी राहुलला विचारलं त्याची आई घरी आहे का? ठीक आहे, त्यांनी राहुलला विचारलं त्याची आई घरी आहे का? ठीक आहे, समजलं सर्वांना?
अगदी सिंपल आहे, अगदी खूप असं कन्फ्युजिंग त्याच्यामध्ये नाहीये. हे बघा एक्झाम्पल, टीचर सेट टू स्टुडंट शाल आय लिव्ह. सर मी जाऊ शकतो का आता? टीचरने काय केलं, विद्यार्थ्यांना विचारलं. विचित्र आहे, टीचर इथे विचारून आले काय विद्यार्थ्यांना की सर मी जाऊ का? सर नाही, विद्यार्थ्यांना सर म्हणणार नाही शिक्षक. ओके. तर टीचर सेट टू स्टुडंट शाल आय लिव्ह. सरांनी विद्यार्थ्यांना विचारलं आता मी जाऊ का? काय केलं, टीचर आस्क, त्याला ईडी स्टुडंट, सरांनी विद्यार्थ्यांना विचारलं. इथं मी वेदर लावला, दिसते तुम्हाला वेदर. आय करता आणि क्रियापद. करता याच्यामध्ये होता आय, तर आय बनला ही, कारण आय वापरलाय टीचरसाठी. टीचरला आपण काय वापरलं याच्यामध्ये, पुरुष. ठीक आहे, काय केलं आयचं रूपांतर ही मध्ये. ओके. शालचा काय बनवला आपण, पास्ट टेन्स शुड. उरलं काय वाक्यामध्ये, लिव्ह. टीचर आस्क्ड स्टुडंट वेदर ही शुड लिव्ह. जस्ट अ मिनिट, where is the cursor? ओके, तर हे तुम्हाला समजलं असेल. तर थोडंसं आता आपण थोडं आणखी समोर जाऊ. वी विल सी सम डिफिकल्ट युसेजेस. काही कठीण उपयोग आहेत. डायरेक्ट आणि इनडायरेक्टचे काही कठीण उपयोग आहेत. ठीक आहे, तर काही कठीण उपयोगांचा देखील आपल्याला इथे अभ्यास करणं गरजेचं आहे. का अभ्यास करायचा? कारण आपला उद्देश फक्त स्पर्धा परीक्षेपुरतं तयारी करणे आहे का? अजिबात नाही. आपला उद्देश फक्त सर्टिफिकेट कोर्स पास करणे आहे का? अजिबात नाही. तर हे जे आहे गोष्टी ज्या आहेत त्या भविष्यात देखील तुम्हाला इंग्लिश बोलताना, लिहिताना कसं लिहिलं पाहिजे, नरेट कसं करायचं, सांगायचं कसं, एखादी व्यक्तीने बोललेले वाक्य आपल्या शब्दात सांगायचे कसे, याचं देखील तुम्हाला नॉलेज असलं पाहिजे. म्हणून आपण ह्या गोष्टी इथे अभ्यास करतो. तर काही डिफिकल्ट युसेजेस आहेत डायरेक्ट टू इनडायरेक्ट मध्ये. पहा याच्यामध्ये पहिला दिलेला आहे की ओनली वर्ब इन इन्व्हर्टेड कॉमा. इन्व्हर्टेड कॉमा मध्ये नुसतंच जर क्रियापद असेल किंवा नुसतीच क्रिया असेल तर काय करायचं? जसं हे बघा, ही सेड टू बॉबी थँक यू. तू बॉबीला म्हणाला तुझं आभार. ही सेड टू बॉबी थँक्यू. ओनली वर्ब. आता थँक्यू म्हणजे का, आभार मानणे, हे क्रियापद आहे. इथं दिसतंय थँक्यू. आपण कसं केलं याचं, आपण घेतला, कोण बोललं, ही. ठीक आहे, आणि क्रियापद घेतलं, जे क्रियापद आहे तेच घेतलं, त्याला असा ईडी लावला याच्यात. पहा तुम्ही ईडी का लावला, कारण इथं सेड आहे. आणि काय लिहिले इथं, ज्याचं आभार मानलं आहे त्याचं नाव लिहिलं. ही सेड टू बॉबी थँक्यू. ही थँक बॉबी, त्याने बॉबीचं आभार मानलं. ठीक आहे, अगदी सोपं वाक्य आहे. तर अशा प्रकारे जेव्हा जेव्हा वाक्यामध्ये, अवतरणातील वाक्यामध्ये डायरेक्ट क्रियापद दिलं असेल ना, डायरेक्ट क्रिया, तर यू लिहायची गरज नाही, कारण इथं नाव आपण लिहितो बॉबी. ठीक आहे, परत यू लिहायची गरज नाही याच्यामध्ये. ठीक आहे, जे क्रियापद आहे तेच क्रियापद घ्यायचं, त्याला असा ईडी लावायचा. ईडी का बरं लावायचा, कारण सेड आहे म्हणून. आणि ज्याला ते वाक्य तो बोललाय त्याचं नाव लिहायचं. ही सेड टू बॉबी थँक्यू. ही थँक बॉबी. शी सेड टू मोहन वेलकम. हे बघा तसंच केलं आपण. शी सेड टू मोहन वेलकम. ती मोहनला म्हणाली वेलकम. शी बोलणारी व्यक्ती, वेलकम घेतलं, त्याला असा ईडी लावला कारण सेड आहे. रिपोर्टिंग वर्ब तेच घेतलं आपण याच्यामध्ये, वेलकम. ओके, क्रियापद घेतलं इथलं, आणि ज्याचं वेलकम ते तसं इथे काय लिहिलं, नाव. ठीक आहे, जेव्हा जेव्हा इन्व्हर्टेड कॉमामध्ये अशा प्रकारचं नुसतंच क्रियापद दिलं असेल ना, तेव्हा तुम्ही या नियमांचा अवलंब करून काय करू शकता, त्याचं इनडायरेक्ट स्पीच मध्ये रूपांतर करू शकता. हे बघा, टीचर सेड टू राहुल कॉंग्रॅच्युलेशन. तर हे देखील क्रियापद आहे. क्रियापद म्हणजे का, अभिनंदन करणे एक क्रिया आहे. ओके, वेलकम करणे, स्वागत करणे, ही देखील एक क्रिया आहे. ओके, आभार मानणे ही देखील काय आहे, एक क्रिया आहे. तर जेव्हा जेव्हा तुमच्या अवतरणातील वाक्यामध्ये क्रियापद असेल तेव्हा आपण काय करतो, त्या क्रियापदाचंच रिपोर्टिंग वर्ब मध्ये रूपांतर करतो आणि बोलणाऱ्या व्यक्तीचं नाव लिहितो, क्रियापद लिहितो, त्याला एकतर ईडी लावतो, किंवा जे काय आहे सेड असेल त्या सेड असेल त्याला आपण
इथं ईडी लावतो आणि दुसऱ्या व्यक्तीचं नाव लिहितो. टीचर कॉंग्रॅच्युलेटेड राहुल. इथं सेट टू राहुल, कॉंग्रॅच्युलेशन टीचर कॉंग्रॅच्युलेटेड राहुल. ओके. ग्रीटिंग्स अँड विशेस इन इन्व्हर्टेड कॉमा. ग्रीटिंग्स अँड विशेस बऱ्याचदा आपण लोकांना काय करतो, विश करतो. आता काय सुरू आहे, रमजानचा महिना सुरू आहे, तर लोक जेव्हा 3 तारखेला लोक मग सर्व एकमेकांना विश करणार आणि सर्व विद्यार्थी काय करतील, काही काही विद्यार्थी तर तेच ठेवतात स्टेटसवर मग हॅपी रमजान वगैरे वगैरे. ठीक आहे. ग्रीटिंग्स त्याला म्हणतो आपण. एखाद्यांना शुभेच्छा देणे, विश करणे. ठीक आहे. तर ग्रीटिंग्स आणि विशेष ह्या जेव्हा इन्व्हर्टेड कॉमामध्ये असतील आणि हॅपी दिवाळी, हॅपी रमजान वगैरे वगैरे जे काय आहे ते, हॅपी गुढीपाडवा जे काय, तर ग्रीटिंग्स आणि विशेष जर अशा अवतरण चिन्हामध्ये असतील आणि तुम्हाला म्हटलं की यांचं तुम्ही इनडायरेक्ट स्पीच मध्ये रूपांतर करून दाखवा, तर मुलं कन्फ्युज होतात की कसं करायचं. लक्षात ठेवायचं की ह्या विश आहेत, हे ग्रीटिंग्स आहेत. ग्रीटिंग आणि विशेषसाठी रिपोर्टिंग वर्ब तुम्ही वापरायचा आहे विश, कारण हे विश केलाय त्यांनी. हे बघा, लोक खूप डिस्टर्ब करतात कॉल करून. ओके ओके. याच्यामध्ये पहा, तो गुड्डीला बोलला, तो गुड्डीला काय बोलला, हॅपी दिवाळी गुड्डी. आणि काय म्हणाला, हॅपी दिवाळी. ही काय विश आहे, शुभकामना आहे. ठीक आहे. तर रिपोर्टिंग वर्ब इथं काय येणार, विश. आणि नंतर आपण लिहिणार ज्या व्यक्तीला विश केला त्याचं नाव. ठीक आहे. आणि उरलेलं वाक्य जशाच तसं. हे बघा कसं केलंय त्यांनी, हे विश गुड्डी हॅपी दिवाळी. ही सेड टू गुड्डी हॅपी दिवाळी. आपण काय केलं, ही विश गुड्डी हॅपी दिवाळी. विशला काय लावला, ईडी लावला इथं, कारण सेड होतं तिथे. ओके. ज्याला दिल्या चुटका तिचं नाव लिहिलं आणि नंतर काय लिहिलं, उरलेलं वाक्य. ही विश गुड्डी, नुसतंच हॅपी दिवाळी नाही, अ हॅपी दिवाळी केली याला. ठीक आहे. लक्षात ठेवा. विजय सेड टू हिज टीचर गुड मॉर्निंग. विजय त्याच्या सरांना म्हणाला गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग काय, ग्रीटिंग्स, अभिवादन केलं त्यांनी. विश लिहिलं, त्याला असा ईडी लावला. ईडी का बरं लावला, कारण सेड आहे म्हणून. ओके. विजय विश कोणाला दिसतंय, हिज टीचर. सेट टू ऐवजी इथे काय लावला, सेट टू ऐवजी इथं विश लावला. ओके. नंतर जी उरलेलं वाक्य जशाच तसं लिहिलं, जे विश आहे तिथं जशाच तसे लिहायचे आहे. हे बघा, गुड मॉर्निंग. विजय विश हिज टीचर गुड मॉर्निंग. ठीक आहे. अगदी सोपं आहे. थोडंसं डिफिकल्ट वाटते वाचायला, पण कसं आहे, अगदी सोपं आहे. ही सेड हॅपी क्रिसमस. ही सेड हॅपी क्रिसमस. तो बोलला हॅपी क्रिसमस. ही देखील काय, एक विश आहे. तर मी लिहिलं ही विश, त्याला ईडी लावला का इथं सेड आहे. अरे पण ही विश कुणाला दिली त्याचं नाव नाही म्हणजे देतो. हे बघा दिसतं, ही सेट टू नाही, याच्यामध्ये सेट टू हवं होतं. लक्षात घ्या, जेव्हा जेव्हा अशा प्रकारचं वाक्य तुम्हाला डायरेक्ट स्पीच मध्ये मिळणार, ज्या वाक्यामध्ये तुम्हाला काय दिलं नसेल, वाक्य कुणाला म्हटलं आहे त्या व्यक्तीचं नाव जर दिलं नसेल आणि तुम्हाला वाटतं की तसं हवं होतं त्या व्यक्तीचं नाव, आणि हॅपी क्रिसमस तो बोलला, हो बोलला, कुणाला बोलला माहित नाही. ठीक आहे. काय करायचं, यमी मी वापरायचं, म्हणजे मला बोलला असं इथं तुम्ही म्हणायचं. ठीक आहे. आणि हे बघा, ही विश, त्याला आयडी लावला, ही विश मी, उरलं काय याच्यामध्ये, हॅपी क्रिसमस लिहिलं आणि त्याच्यासमोर अ लावलं. ठीक आहे. अ लावणं गरजेचं आहे. अ हॅपी दिवाळी ऍज वेल ऍज अ हॅपी क्रिसमस. ही विश मी अ हॅपी क्रिसमस. ओके. या प्रकारे. देन sentences in inverted commas beginning with let's. असे काही वाक्य जे इन्व्हर्टेड कॉमास मध्ये, त्याच्यामध्ये लेट्सचा वापर आहे, लेटस. ठीक आहे. रिपोर्टिंग वर्ब, अशा वाक्यात काय वापरायचं, सजेस्ट किंवा प्रपोज टू. ठीक आहे. थोडं कठीण वापर वाटतो हा तुम्हाला, कठीण वाटतं थोडंसं, पण कठीण त्याच्यामध्ये काही नाही. ठीक आहे. सेंटेन्सेस इन इन्व्हर्टेड कॉमास बिगिनिंग विथ लेट. समजा इन्व्हर्टेड कॉमास मध्ये LET' वापरला आहे, तर अशा वाक्यांचं इनडायरेक्ट करताना रिपोर्टिंग वर्ब वापरायचं, सजेस्ट टू किंवा
प्रपोज टू. ठीक आहे. यूज सब्जेक्ट दे. या वाक्यामध्ये करता तुम्हाला वापरायचा आहे दे. आफ्टर दॅट तुम्हाला दॅट लावायचा आहे. बरं, ठीक आहे. इफ द स्पीकर इज थर्ड पर्सन, जर व्यक्ती ही थर्ड पर्सन असेल म्हणजे ही शी इट किंवा एखाद्या व्यक्तीचं नाव जसं रमन, एखाद्या व्यक्तीचं नाव जसं जितू असं असेल. ठीक आहे. यूज सब्जेक्ट दे आफ्टर दॅट इफ द स्पीकर इज अ थर्ड पर्सन. ओके. आणि इफ द स्पीकर इज फर्स्ट पर्सन यूज वी इन्स्टेड ऑफ दे. आणि स्पीकर असेल पहिलं फर्स्ट पर्सन आय तर इथे तुम्ही वापरायचा आहे वी. ओके. we should use should as verb in all these sentences. ठीक आहे. या सर्व वाक्यांमध्ये आपण should चा वापर करत असतो. या सर्व वाक्यांमध्ये आपण should चा वापर करायचा आहे. ठीक आहे. आणि उरलेलं वाक्य लिहायचं तसंच तसं. तर फार कन्फ्युजिंग असे नियम आहेत. नियम काय लक्षात राहत नाही. आपण काय करू, फोकस वाक्यावर. हे बघा, LET'(S) हे जे वाक्य आहे ना, लेटस्टचं वाक्य, तर लेटस्टच्या वाक्याचं तुम्हाला जेव्हा जेव्हा इनडायरेक्ट करायचं असेल, लक्षात घ्या तुम्हाला रिपोर्टिंग वर्ब वापरायचं असतं सजेस्टेड टू. कारण हे सजेशन आहे. सजेशन म्हणजे का, सूचना. आपण असं असं करूया. हे बघा, मोहित सेड टू हिज फ्रेंड, मोहित त्याच्या मित्रांना म्हणाला लेट्स गो फॉर अ वॉक, चला फिरायला जाऊ. चला फिरायला जाऊ. ठीक आहे. तर हे एक सजेशन आहे. जेव्हा जेव्हा सजेशन किंवा असते वाक्यामध्ये आणि सजेशन हे नेहमी लेट्स ने सुरू होते, तेव्हा आपण रिपोर्टिंग वर्ब काय वापरतो त्याच्यामध्ये, सजेस्ट. त्याला असा ईडी लावला. ईडी का लावला, पुन्हा एकदा सेड आहे म्हणून. सजेस्टेड टू काय करायचं, सेड टू काय बनणार, सजेस्टेड टू. ओके. कुणाला, हिज फ्रेंडला. मोहितनी त्याच्या फ्रेंडला सजेस्ट केलं. नंतर इथं तुम्हाला लावायचं आहे दॅट, कारण स्टेटमेंट सारखंच वाक्य आहे. इथं तुम्हाला दॅट लावायचं. ओके. नंतर इथं तुम्हाला लावायचा आहे करता म्हणून दे. लक्षात घ्या, दे कावर लावला. दे लावण्याचं कारण काय, हे आहे कारण. हिज फ्रेंड्स अनेक वचन आहे ना ह्याच्यामध्ये, तो त्याच्या मित्रांना म्हणाला. मित्र आहे, अनेक वचन आहे, ते लावणार आपण दे. नंतर क्रियापद म्हणून सर्व वाक्यात तुम्हाला लावायचं आहे शुड. सर्व ठिकाणी लावायचं दे शुड. काही ठिकाणी वी शुड येणार, काही ठिकाणी दे शुड येणार. दे का बरं लावले याच्यामध्ये, कारण हिज फ्रेंड्स म्हटलं. ठीक आहे. इथं आपण दे केला, शुड, आणि उर्वरित वाक्य घेतलं जशास तसं. मोहित सजेस्टेड टू हिज फ्रेंड दॅट दे शुड गो फॉर अ वॉक. दे शुड आणि वी शुड हे दोन लक्षात ठेवायचे. सजेस्टेड टू लक्षात ठेवा, रिपोर्टिंग वर्ब. लेट्सच्या वाक्यामध्ये काय लागते, सजेस्टेड टू, आणि दॅट नंतर काय लावायचं, दे लावा किंवा वी. वी कधी लावायचा, जर सजेशन तुम्हाला स्वतःला केलं असेल. ठीक आहे. इथं आपल्याला वी लावायचा आहे, तर वी नाही लावायचा, दे लावायचा, आणि नंतर लावायचा शुड. दे शुड गो फॉर अ वॉक. ओके. ओके, ओव्हर. तर अशा प्रकारे हा जो पोर्शन आहे इथं आपला हा संपलेला आहे. डायरेक्टचं इनडायरेक्ट स्पीच मध्ये रूपांतर कसं करायचं, हा जो पोर्शन आहे इथे आपण याला संपवलेला आहे. ठीक आहे. तर हा पोर्शन अतिशय इझी आहे. ठीक आहे. आणि तुम्हाला या जे वाक्य आहेत, हे जे वाक्य आहेत यांचं ते त्या प्रकारे तशा प्रकारे तुम्हाला रूपांतर करता यायला हवं आणि जमलंच पाहिजे. ठीक आहे. डायरेक्ट से इनडायरेक्ट आपण का अभ्यासलं, पुन्हा एकदा लेट अस ट्राय टू अंडरस्टँड व्हाय आर वी स्टडींग दिस. आपण यांचा अभ्यास का करत आहोत. पण इंग्लिश कुठलीही लँग्वेज जेव्हा आपण बोलतो, तुम्ही इंग्लिश बोला, मराठी बोला, तेव्हा आपण काय करतो, त्या लँग्वेज मध्ये वाक्य बनवतो. ठीक आहे. तुम्हाला मी शिकवलं आधी वाक्य, त्याचे प्रकार शिकवले, वाक्याचे उद्गारवाचक वाक्य कसं बनवावं, साधं वाक्य कसं बनवावं, प्रश्नार्थक वाक्य कसं बनवावं. ठीक आहे. ह्या गोष्टी शिकवलेल्या आहे. तुम्हाला क्लॉज शिकवला की दोन वाक्य आपण कसं जोडतो. आणि इथं आपण काय अभ्यासलं, इथे आपण अभ्यासलं की हे जो आहे
एखाद्या व्यक्तीने बोललेली वाक्ये ही आपण आपल्या शब्दामध्ये कशा प्रकारे सांगू इच्छितो याचा अभ्यास आपण केला डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच मध्ये. तर हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. तर डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचचा पोर्शन इथं ओव्हर झालेला आहे आणि आता आपण सुरू करू सर्वात महत्वाचा पोर्शन. सर्वात महत्वाचा म्हणजे असा पोर्शन की ज्याद्वारे तुम्हाला काय येणार, वाक्य हे बरोबर लिहिता येणार. ठीक आहे. असा कुठला पोर्शन असेल त्या पोर्शनला इथे मी टाईप करतो. महत्वाचा पोर्शन, शेवटचा पोर्शन आणि महत्वाचा पोर्शन. ठीक आहे. व्हॉइसचा जो पोर्शन आहे त्याचे व्हिडिओज तुम्हाला मी शेअर करणार, ऍक्टिव्ह व्हॉइस, पॅसिव्ह व्हॉइस, आणि तो सोपा आहे आणि बीएच्या मुलांना शिकवलेला आहे. ओके. पोर्शन आहे टेन्स. एमपीएससीच्या परीक्षेमध्ये मागे मी पेपर बघितला होता, त्याच्यामध्ये बरेचसे एक्झाम्पल हे त्यांनी टेन्सवर विचारले होते आणि मुलं एकदम टेन्शन मध्ये आले होते. ठीक आहे. टेन्स हा तसा टेन्शन देणारा पोर्शन आहे का? अजिबात नाही. टेन्शन देणारा नाही, टेन्शन सॉल्व्ह करणारा पोर्शन आहे टेन्स. ठीक आहे. तर टेन्स लक्षात ठेवणं तुम्हाला महत्वाचं असतं. ठीक आहे. टेन्सचे प्रकार कोणकोणते आहेत आणि टेन्स नेमका असतो काय. ठीक आहे. बरं, मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो की आपण फंक्शन काय आहे, व्हॉट इज द फंक्शन ऑफ टेन्स. टेन्स नेमकी काय सांगतात. फंक्शन ऑफ टेन्स इन लँग्वेज. ओके. व्हॉट इज द फंक्शन ऑफ टेन्स इन लँग्वेज. ठीक आहे. टेन्स नेमकं तुम्हाला लँग्वेज मध्ये काय सांगतात. कोण याचा आन्सर मला देऊ शकतो की टेन्स तुम्हाला. एक मिनिट थांबा, तोपर्यंत तुम्ही आन्सर शोधा 2 मिनिटांमध्ये. जस्ट अ मिनिट. व्हॉट इज द फंक्शन ऑफ टेन्स इन लँग्वेज. काळ. टेन्स म्हणजे काळ. काळाचं फंक्शन नेमकं काय आहे किंवा काळ तुम्हाला नेमकं काय सांगतात. कोणी उत्तर देणार का क्लासरूम मधले विद्यार्थी. आज वैशाली नाही आहेत, त्यांनी उत्तर दिलं असतं. ऍटलिस्ट शी माइट हॅव ट्राय टू आन्सर. ठीक आहे. काळाचं फंक्शन काय आहे लक्षात घ्या. काळ तुम्हाला काय सांगतात की काळ तुम्हाला हा टाइम सांगतात. टाइम. काळ तुम्हाला काय सांगतो, वेळ. मुलं म्हणतात सर काळा जो का घडी असते का, काळ म्हणजे काय घडी असते, तुला टाइम सांगा. टाइम म्हणजे ऍक्शन किंवा जी इव्हेंट असते ना तिचा टाइम सांगतात की कधी घडली होती. ठीक आहे. मग तुम्हाला सांगतात की ती ऍक्शन समजा घडली असेल प्रेझेंट मध्ये, ती ऍक्शन घडली असेल, एक मिनिट, प्रेझेंट मध्ये घडली आहे की पास्ट मध्ये घडली आहे की फ्युचर मध्ये घडणार आहे. ठीक आहे. प्रेझेंट, पास्ट अँड फ्युचर. ओके. हे फंक्शन आहे टेन्सचं. टेन्स तुम्हाला काय सांगते की घटना कधी घडलेली आहे, प्रेझेंट मध्ये घडली आहे का, पास्ट मध्ये घडली होती का की फ्युचर मध्ये घडणार आहे. ठीक आहे. हे 3 मेन टेन्स आहेत. हे काय आहे, 3 मुख्य टेन्स आहेत. इंग्लिश लँग्वेज मध्ये 3 मुख्य टेन्स आहे. एक आहे प्रेझेंट टेन्स, एक आहे पास्ट टेन्स आणि एक आहे फ्युचर टेन्स. नंतर आहेत यांचे उपप्रकार. आता उपप्रकार काय असतात पहा, तुम्हाला सांगतो. पहिला टेन्स आहे याचा सिंपल प्रेझेंट, अभ्यासले असला ना आपण सर्व. ठीक आहे. दुसरा टेन्स आहे याचा प्रेझेंट कंटिन्युअस. एक मिनिट, टायपिंग खूप खराब झालं. ओके. कंटिन्युअस. तिसरा टेन्स आहे याच्यामध्ये एनी गेसेस, प्रेझेंट परफेक्ट. आणि चौथा आणि शेवटचा टेन्स याचा आहे प्रेझेंटचा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. ओके.
प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. ठीक आहे, हे काय आहेत प्रेझेंट टेन्सचे टेन्स आहे. तर प्रेझेंट टेन्सचा पहिला टेन्स आहे सिंपल प्रेझेंट टेन्स, दुसरा आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, तिसरा आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स, चौथा आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. हा टेन्स दोन टेन्सचं कॉम्बिनेशन आहे. हा बघा, पहिला टेन्स हा नेहमी असतो सिंपल, लक्षात ठेवायचं. पहिला टेन्स, ओके. एक मिनिट, काय गडबड झाली इथं, कट झालं होतं हे. पहिला टेन्स नेहमी असणार सिंपल, लेट मी मेक इट रेड, सिंपल. दुसरा टेन्स नेहमी असणार कंटिन्युअस, ओके. तिसरा टेन्स नेहमी असणार परफेक्ट, ओके. आणि चौथा आहे दोनही याचं कॉम्बिनेशन काय, परफेक्ट कंटिन्युअस. अगदी सोपं आहे, नाव लक्षात राहत नाही विद्यार्थ्यांना. त्यांना विचारलं अरे टेन्सची नाव सांगा, लगेच विद्यार्थी होतात कन्फ्यूज होण्यासारखं काय आहे टेन्स मध्ये, अजिबातच नाही. पहिला टेन्स मग तो प्रेझेंटचा असो, पास्टचा असो की फ्युचरचा असो, पहिला टेन्स नेहमी काय असतो, सिंपल, ओके. दुसरा काय असतो, कंटिन्युअस. तिसरा काय असतो, परफेक्ट. चौथा काय असतो, परफेक्ट कंटिन्युअस. काय असतो, परफेक्ट कंटिन्युअस. ठीक आहे. पास्टचे टेन्स देखील सेम टू सेम. कॉपी करू याला इथं, हे बघा कॉपी, चिटकोर याला इथे मी पेस्ट. पास्ट टेन्सचा पहिला टेन्स काय असणार, सिंपल. आता सिंपल प्रेझेंट नाही राहणार, तो राहील सिंपल पास्ट, ओके. प्रेझेंट कंटिन्युअस राहणार नाही, तो बनेल आता पास्ट कंटिन्युअस. परफेक्ट राहणार आहे, तो बनेल पास्ट परफेक्ट. आणि हा असणार पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे. दिसते तुम्हाला, हा बघा प्रेझेंटचा पहिला टेन्स सिंपल प्रेझेंट, दुसरा कंटिन्युअस, तिसरा परफेक्ट, चौथा परफेक्ट कंटिन्युअस. पास्टचा पहिला टेन्स सिंपल पास्ट, दुसरा पास्ट कंटिन्युअस, तिसरा पास्ट परफेक्ट, चौथा आहे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस. आणि फ्युचरचा टेन्स देखील सेम टू सेम. फ्युचरचे देखील टेन्स काय असणार, सेम टू सेम. कॉपी अँड पेस्ट. सर्व गोष्टी कॉपी पेस्ट करून राहिले तुम्ही इथे, तर कॉपी पेस्ट करण्यासारखंच आहे. सिंपल पास्ट राहणार नाही, तो बनेल सिंपल फ्युचर, ओके. फ्युचर, ओके. सिंपल फ्युचर, फ्युचर कंटिन्युअस, फ्युचर परफेक्ट, आणि हा देखील आहे फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. ठीक आहे, ओके. तर हे बघा, तुम्ही टेन्सचा अभ्यास करा. पहिला टेन्स प्रेझेंटचा सिंपल, दुसरा कंटिन्युअस, तिसरा परफेक्ट, चौथा परफेक्ट कंटिन्युअस. पास्टचा देखील पहिला सिंपल, दुसरा कंटिन्युअस, तिसरा परफेक्ट, चौथा परफेक्ट कंटिन्युअस. फ्युचर देखील पहिला टेन्स आहे सिंपल फ्युचर, दुसरा आहे फ्युचर कंटिन्युअस, तिसरा आहे फ्युचर परफेक्ट, चौथा आहे फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस. ठीक आहे. तर टेन्स तुम्हाला सांगतात टाइम, घटना किंवा इव्हेंट ही कुठल्या वेळेस घडलेली आहे, हे टेन्स मध्ये तुम्हाला समजत असते. टेन्सचा वापर करत असताना तुम्हाला सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे एक, की याचा वापर आपण का अभ्यासाचा. तर टेन्स हा बेस आहे. कुठलंही जेव्हा तुम्ही वाक्य लिहिता, कुठली जेव्हा क्रिया लिहिता, तेव्हा त्याचं व्याकरण बरोबर असतं ना, तर तुम्ही ते क्रियापद बरोबर लावलं आहे की नाही. ठीक आहे, तर टेन्सचा संबंध येतो क्रियापदाशी. टेन्सचा संबंध कशाशी येतो, राईट इट हिअर, लिहिणार मी. टेन्सचा संबंध येणार वर्बशी. टेन्स काय डिसाइड करते, वर्ब, वर्ब्स, ओके. टेन्स हे वर्ब किंवा क्रियापद डिसाइड करत असते. क्रियापद कुठलं लावायचं वाक्यामध्ये, ठीक आहे. तर क्रियापद थोडस एक तुम्हाला ओव्हरलुक करून देतो, क्रियापद नेमकं कसं असते इंग्लिशमध्ये. ठीक आहे, तुम्हाला याच्या आधी शिकवलं आहे तसं मी. एक बघा, एक टू बीचं क्रियापद तुम्हाला माहित आहे, याच्यामध्ये कोणते आहेत, एम इज आर, एम इज आर, वॉज आणि वेअर, हे टू बी ची क्रियापद आहेत. एक आहे टू हॅव ची क्रियापद, याच्यामध्ये हॅव आहे,
हॅज आहे आणि हॅड आहे. एक आहे त्याच्यामध्ये ऑक्झिलरी वर्ब, डू ची क्रियापद घेऊ आपण, डू वर्ब्स. मग ते असंख्य आहेत, राईट, बोलणे, स्पीक, शिकवणे, सिंग. ठीक आहे, ही काय आहे, डू ची क्रियापद. आणि नंतर आहेत ऑक्झिलरी वर्ब्स, ज्यांना आपण काय म्हणतो, मॉडल ऑक्झिलरी. ठीक आहे, याच्यामध्ये आहे कॅन, टायपिंग खूप खराब आहे माझं, कुड, मे, माइट, विल, वुड, शाल, शुड. ओके. हा, तर आता मी तुम्हाला काय सांगू इच्छितो की तुम्हाला इंग्लिशमध्ये यांच्या व्यतिरिक्त क्रियापद नाही. तर टेन्सचा संबंधच काय कशाशी येणार, या सर्वांशी येणार. टेन्स म्हटलं की तुम्हाला ह्या गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे, ही क्रियापद माहीत असणं गरजेचं आहे. आणि मुलं मग इथे होतात कन्फ्यूज की सर कुठलं क्रियापद लावू. ते काय करतात, एकाच वाक्यामध्ये ते टू बीचे क्रियापद वापरतात आणि डूचे लावतात. तसं होत नाही, एकाच वाक्यामध्ये दोन दोन क्रियापद लागत नाही. जसं एका मॅन मध्ये दोन तलवार जात नाही, तसं एका वाक्यामध्ये दोन क्रियापद लावू नये. फक्त लागते कुठे, या सहायकारी क्रियापदामध्ये लागते. सहायकारी असते ना, इथे तुम्हाला लावता येते. ठीक आहे, याच्यामध्ये एक डूचं क्रियापद लागते आणि याच्यामध्ये एक सहायकारी तुम्हाला वापरता येते. बाकी ठिकाणी तुम्हाला ते वापरता येत नाही. ठीक आहे, तर हे तुम्हाला लक्षात ठेवा, ही क्रियापद लक्षात ठेवायची, वर्ब्स. ठीक आहे, कारण टेन्सचा संबंध आहे क्रियापदांशी आणि क्रियापद ज्याला समजतील त्यालाच काय समजेल, हे टेन्सचा हा जो पोर्शन आहे त्याला चांगल्यापैकी समजणार. ओके, तर टेन्सचा पोर्शन आता आपण सुरू करून देऊ. 5 मिनिटं 10 मिनिटं वेळ आहे आपल्याकडे. यू विल कंटिन्यू दॅट. टेन्स मध्ये प्रथम आपण अभ्यास करू प्रेझेंट टेन्सच्या टेन्सचा. प्रेझेंट टेन्सच्या. ओके ओके, तर प्रेझेंट टेन्स मध्ये पहिला टेन्स जो आहे तो आपला होता सिंपल. त्याला देतो नंबर 1. चं नाव काय होतं, सिंपल प्रेझेंट टेन्स. ओके, सिंपल प्रेझेंट टेन्स. तर सिंपल प्रेझेंट टेन्स तुम्हाला कसा तयार करता येणार, ठीक आहे, कसा बनवायचा. आता सिंपल प्रेझेंट टेन्स तयार करण्याचे फॉर्म्युले तुम्हाला लिहून देतो. एक फॉर्म्युला आहे याचा, नंबर 1 फॉर्म्युला. नंबर ए फॉर्म्युला आपण घेणार याच्यामध्ये की टू बीच्या रूपाने कसा बनतो. काय, सिंपल प्रेझेंट टेन्स. तर टू बीची रूपं म्हणून तुम्ही याच्यामध्ये एम, इज आणि आर वापरता आणि हा काय बनतो, सिंपल प्रेझेंट टेन्स बनतो. ठीक आहे, दुसरं याच्यामध्ये आपण टू हॅवच्या रूपाने बनवता येतो का सिंपल प्रेझेंट टेन्स, तर बनवता येतो. हॅव किंवा हॅज तुम्ही वापरता आणि काय बनतो, सिंपल प्रेझेंट टेन्स. नंबर तिसरा याच्यामध्ये डूच्या क्रियापदांनी बनवता येतो का, बनवता येतो. तर तुम्ही याच्यामध्ये एकतर बेस्ट फॉर्म ऑफ द वर्ब लावता, क्रियापदाचं मूळ रूप ज्याला म्हणतो आपण. ठीक आहे, किंवा एस और ईएस असं नाही लिहू, एस किंवा ईएस टू द बेस्ट फॉर्म ऑफ द वर्ब. ठीक आहे, दुसरे एक्झाम्पल घेऊ याच्यामध्ये. एक्झाम्पल राईट असेल तर राईटला आपण असा WRITES राईट्स लावतो. हे कधी लावायचं, इफ द सब्जेक्ट इज थर्ड पर्सन, म्हणजे ही, शी, इट. थर्ड पर्सन, एखाद्या व्यक्तीचं नाव, गावाचं नाव, स्वदेशाचं नाव, एक्सेट्रा. थर्ड पर्सन अँड सिंग्युलर. जर करता असेल थर्ड पर्सन सिंग्युलर तर काय करायचं, क्रियापदाला एस किंवा ईएस लावायचं. ठीक है, तर हे 3 फॉर्म्युले आहेत. सिंपल प्रेजेंट टेंस अगर आपको बनाना है इंग्लिश में तो आपको फोकस करना पड़ेगा 3 जो फॉर्म्यूले है उनके ऊपर. ठीक है, सो पहला जो फॉर्म्युला है वो है टू बी वर्ब्स का. टू बी चे जे क्रियापद आहेत त्यांचा वापर करून तुम्हाला काय करता येतो, सिंपल प्रेझेंट टेन्स बनवता येतो. काय करायचं, कर्त्यानंतर टू बीचं क्रियापद लावायचं, काय बनेल, सिंपल प्रेझेंट टेन्स बनतो. ठीक आहे,
टू हॅवचं क्रियापद हॅव आणि हॅज लावून तुम्हाला काय करता येतो, सिंपल प्रेझेंट टेन्स तयार करता येतो. काही काही वेळेस डूच्या क्रियापद जर असेल तर तुम्ही त्याचं एकतर बेस्ट फॉर्म लावता, पहिलं रूप लावता, किंवा करता जर थर्ड पर्सन सिंग्युलर असेल तर तुम्ही त्याला एस किंवा एस लावत असता. पहिल्या याचं एक्झाम्पल तुम्हाला देतो मी, हे बघा. बरं, हे काय दर्शवते क्रियापद, हे तुम्हाला सांगणं महत्वाचं आहे. हे तुम्हाला दर्शवते बिंग किंवा सिच्युएशन. हे काय सांगतात क्रियापद तुम्हाला, बिंग किंवा सिच्युएशन. जसं आहे ही रिकामी जागा, असं नाही घ्यायचं, ब्रॅकेट घेतो. तुम्ही सांगा क्रियापद काय लो याच्यामध्ये. टू बी अ डॉक्टर. ओके. दे टू बी माय फ्रेंड्स. ओके. Rish and I to be in the same class आणि I to be हरीश. ओके. एक्झाम्पल लिहिले याच्यामध्ये. तुम्ही सांगा मला याच्यामध्ये मी टू बीचं कुठलं रूप लावू आणि त्याच्यामध्ये मला काय बनवायचं आहे, प्रेझेंट टेन्स बनवायचा. एक बनवून दाखवू. हे बघा, टू बी म्हणजे काय करा, टू बीचं क्रियापद लावा. आय टू बी अ डॉक्टर म्हणजे, सॉरी, ही टू बी अ डॉक्टर, ही इज अ डॉक्टर. तो एक डॉक्टर आहे. कुठला काळ झाला हा आता, प्रेझेंट टेन्स, सिंपल प्रेझेंट टेन्स. काय केलं फक्त आपण इथं टू बीचं रूप लावलं जे ही ला सूट होते प्रेझेंट टेन्स मधलं, तो काय बनला, सिंपल प्रेझेंट टेन्स. इथं दुसरं पुन्हा काय लावायचं नाही आहे, एकच रूप लावायचं. ही टू बी म्हणजे टू बीचं रूप लावा, ही इज अ डॉक्टर. दे समोर काय लागेल पहायचं, काय लागणार, आर. इथे लागला का आर. ओके. दे आर माय फ्रेंड्स, ते माझे मित्र आहेत. ओके. हरीश अँड आय काय लागेल, आर इन द सेम क्लास आणि याच्यात काय लागेल, आय एम हरीश, मी हरीश आहे. ठीक आहे. समजलं तुम्हाला, याच्यामध्ये अगदी सोपं आहे. काय हे जे आहे पहिला जो वापर आहे, नंबरिंग करूया आपण 1 2 3 4. ओके. पहिला जो वापर आहे सिंपल प्रेझेंट टेन्सचा, की टू बीच्या क्रियापदांनी सिंपल प्रेझेंट टेन्स तुम्हाला तयार करता येतो. काय करायचं, कर्त्यासमोर एम, इज किंवा आर लावायचा, कर्त्यानुसार लावायचा. कर्ता अनेक वचनी आहे, आर लावा. कर्ता एक वचनी आहे, इज लावा. कर्ता आय आहे, एम लावा. ठीक आहे. हे तुम्हाला काय सांगते, बिंग किंवा सिच्युएशन. ती व्यक्ती तिथे आहे, तो आहे. तुम्हाला कोण सांगेल, हा टेन्स, या टेन्स मधला हे क्रियापद सांगतील. तर एम, इज, आरचा वापर करून देखील तुम्हाला काय करता येतो, सिंपल प्रेझेंट टेन्स तयार करता येतो. ही इज अ डॉक्टर, दे आर माय फ्रेंड्स, हरीश अँड आय आर इन द सेम क्लास अँड आय एम हरीश, मी हरीश आहे. ठीक आहे. ते इथं आपण थांबून जाऊ. एकदा मी अटेंडन्स घेतो, कुणीही लेफ्ट होऊ नका. ओके. तर कुणाला काही समस्या आहे का, हा जो पोर्शन आपण शिकवला डायरेक्ट इनडायरेक्टचा पोर्शन झालेला आहे. ओके. आता आपण सुरू केलेला टेन्सचा पोर्शन, हा शेवटचा पोर्शन आहे. ठीक आहे. ऍक्टिव्ह बसरचे व्हिडिओज तुम्हाला शेअर करणार आणि नंतर या पोर्शनवर आपण एक ऑनलाईन पेपर घेणार आहोत. ठीक आहे. ऑनलाईन पेपर तुम्हाला दिलेल्या वेळामध्ये सॉल्व्ह करायचा आहे आणि त्यानंतर त्याचं मी लिंक जी आहे ती बंद करणार. आणि जे विद्यार्थी पेपर सॉल्व्ह करतील त्यांनाच आपण मार्क देणार. ज्या विद्यार्थ्यांनी क्लासेस केलेले नाही आहेत किंवा त्यांचे क्लासेस आधीचे मिस झाले आहेत, तुम्ही व्हिडिओज पहा आणि व्हिडिओजचा अभ्यास करून ते जे आहेत क्वेश्चन आन्सर तुम्हाला त्याच्यामध्ये सॉल्व्ह करायचे आहे. ओके. इथं आपण थांबू, आता तुम्ही जाऊ शकता.